अगदी नवीन लोक सुद्धा याच्यामध्ये येतात की ज्याला माशाचा माहिती नाही आणि ती लोक हा व्यवसाय सुरू करायला जातात। मग आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राला जवळजवळ 320 किलोमीटरचा कोस्टल एरिया आहे, परंतु एकही ह्याची हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलेलो बघा पेजारीमध्ये म्हात्रे फिश फार्म, म्हणजे इथे आपली बायोफ्लॉक म्हणून मस्त शेती केली जाते। ती तुम्हाला मी दाखवेनच कशी करतात ते, म्हणजे आपल्यासोबत आहेत प्रवीण म्हात्रे सर, ते तुम्हाला दाखवतीलच की आणि सांगतील पण की कशा प्रकारे केली जाते शेती। ती पूर्ण त्यांनी टँक्स कसे बनवलेले आहेत, त्यासाठी काय काय खाद्य लागतं, कुठनं करायला लागतं, वापस ते ट्रेनिंग पण देतात। त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे मी, त्यांना कॉल पण तुम्ही करू शकता। तर इथे येण्यासाठी तुम्हाला आपला पेजारी बस स्टॉप आहे, तिथनं एक 5 ते 10 मिनटं आहे हार्डली, तर म्हात्रे फिश फार्मिंग म्हणून। तर फ्रेंड्स तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे ही आपली बायोफ्लॉक शेती मस्त शेती केली जाते। आणि फ्रेंड्स आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका। तर आता दाखवतो पहिलं तुम्हाला प्रवीण म्हात्रे सर त्यांचे इन्स्ट्रक्शन सांगते, म्हणजे त्यांचं इंट्रोडक्शन सांगतीलच, त्यांचं नाव आणि त्यांनी काय काय केलं आहे, त्याच्या पुढे तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणारच आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला पण। तो इथे हा रोड आहे आपला पेजारी, इथनं आपला पेजारीचा बस स्टॉप आहे ह्या साईडला, तिकडनं हा सरळ रोड जातो बघा। इथे म्हात्रे फिश वर्ल्ड म्हणून मासे विक्री चालू आहे। होलसेल दर बघा 200 रुपये किलो, अनकट 220 रुपये किलो, विथ कट 240 रुपये किलो बघा। मस्त शेती तसेच बायोफ्लॉक याचे प्रशिक्षण मिळेल। प्रवीण म्हात्रे सर आहेत आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, सुषम म्हात्रे पण आहे बघा। रस्ते आतमध्ये जायला तुम्हाला दाखवतो जवळ दाखवून की प्रवीण म्हात्रे सर आहेत, त्यांची पण तुम्हाला ओळख करून देणारच आहे। नमस्कार, माझं नाव प्रवीण म्हात्रे, मी MSc इन केमिस्ट्री आहे, रिटायर मुख्याध्यापक आहे। हे जे कन्सेप्ट जो आहे ते दिसते, तो बायोफ्लॉक जे आहे, हे बायोफ्लॉकचं आपलं जे इथे दिसणारा जो सेटअप आहे, यापूर्वी हा जो सेटअप आहे तो HDP पॉन्ड लाईनरच्या टँक बनवल्या होत्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2017 पासून आपण इथे हा प्रोजेक्ट करत आहोत। याच्यामध्ये आपण माशांबरोबर कोलंबी व्हाईट श्रिम्प जी म्हणतात ती सुद्धा केलेली आहे आणि आत्ता या ठिकाणी हे आपण त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे। तर ह्या वीट बांधकाम करून या आता ज्या आहेत त्या टाक्या केलेल्या आहेत, काही माझ्या RCCच्या टाक्या आहेत, काही अजून HDP पॉन्ड लाईनरच्या टाक्या आहेत। अर्थात बायोफ्लॉक हा कन्सेप्ट जो आहे तो आपल्या भारतामध्ये नवीन आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी ह्याच्यामध्ये प्रवेश केला होता। प्रामुख्याने लॉकडाऊनच्या अगोदर भरपूर लोक इकडे वळत होती, परंतु लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा लोकांचं थोडीशी आर्थिक तंगी आल्यामुळे लोक या धंद्यापासून थोडीशी बाजूला गेली। परंतु बऱ्याच लोकांमध्ये फेल्युअर या व्यवसायामध्ये जास्त आहे, त्याला अनेक कारणं आहेत। लोकांना असं वाटतं की हा बायोफ्लॉक ही जो कन्सेप्ट आहे हा वेगळा आहे, जरी वेगळा असला तरी सुद्धा तो एक नॅचरल प्रोसेस आहे, परंतु ती एक शेती आहे। लोकांना हे कळत नाही, लोकांना वाटतं की एक टाकी लावली, कुठेतरी युट्यूबला बघितलं जातं आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले जे आउटपुट असतो की त्याच्याने ते कॅल्क्युलेशन करतात आणि मग आपण 10 टाक्या बांधू, 20 टाक्या बांधू, मग असं कॅल्क्युलेशन करणार आणि मग एवढी गुंतवणूक टाकले तर एवढे मिळेल। तर तसं सोपं नाही आहे, ही शेती आहे। जशी आपली शेती असते त्या पद्धतीची जी शेती असते, याच्यामध्ये दरवर्षी जसं आपल्याला शेतामध्ये बीज टाकावं लागतं किंवा रोपं लावावी लागतात, त्या पद्धतीने याच्यामध्ये मासा टाकावा लागतो, त्याला खाद्य घालावा लागतो, योग्य पद्धतीने त्याची निगा राखावी लागते। बायोफ्लॉक कन्सेप्ट काय आहे तो व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं, शिकून घेणं गरजेचं असतं। अगदी नवीन लोक सुद्धा याच्यामध्ये येतात की ज्याला माशाचा माहिती नाही आणि ती लोक हा व्यवसाय सुरू करायला जातात। मग ती काय सुरुवातीला त्यांना असं वाटतं मग कोणी एखादा लेबर ठेवू अमुक, तो तसं हे होत नाही। त्यांना मुळातच त्या माणसाला काय माहिती नाही, तो बायोफ्लॉक नेमका कन्सेप्ट काय आहे किंवा मासे पालन कशा पद्धतीने केलं जातं हे त्यांना माहिती नसल्या कारणास तो फेल्युअर येतो। अर्थात ही मत्स्य पालन जे आहे ते अगदी का मोठं रॉकेट सायन्स नाही, तरी सुद्धा ही शेती सगळ्यांनाच जमतं असलं नाही आहे। तर त्या शेतीतलं शास्त्र जे आहे ते शिकून घेणं गरजेचं आहे आणि स्वतः तिथंशी असणं गरजेचं असतं। लेबरला सांगितलं तो करेल असं नाही, कारण का त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की अमोनिया जर वाढला तर काय करायचं, वॉटर पॅरामीटर कशा प्रकारे मेंटेन केली पाहिजे, हे सगळं बघणं गरजेचं आहे। कारण का आपण लिमिटेड जागेमध्ये जास्त क्रॉप घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे पाहणं गरजेचं आहे। ते
प्रॅक्टिकली जेव्हापर्यंत आपल्याला करता येत नाही, 2-4 पिकं जेव्हापर्यंत आपण काढत नाही तेव्हापर्यंत बायोफ्लॉक आपल्याला व्यवस्थित जमलं असं म्हणता येणार नाही, किंवा मत्स्य शेती असं म्हणता येणार नाही. मग लोक काय करतात, सुरुवातीला टाकतात, भरपूर काहीतरी आपलं कुठून तरी ऐकलेलं असतं, त्यानुसार स्टॉकिंग करतात. स्टॉकिंग जसा मासा मोठा होऊ लागतो तसतसे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. आणि मग तिकडे लक्ष न दिल्यामुळे काय होतं, ते मासे मरतात किंवा माशांची वाढ होत नाही, अनेक प्रॉब्लेम्स येतात. आणि मग तो व्यवसाय करतात, त्यांना वाटतं किंवा बायच्यात काही जमत नाही आणि तो व्यवसाय बंद करतात. आणि मग दोष कुणाला देतात, तर बायोफ्लॉक टेक्निकला. बायोफ्लॉक टेक्निक हे चुकीचं नाही आहे. हे बायोफ्लॉक जो कन्सेप्ट आहे तो त्याचे फाउंडर आहेत इस्रायलचे डॉक्टर योरम आहेत, त्यांनी तो कन्सेप्ट आणलेला आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी जो बायोफ्लॉक कन्सेप्ट करतो, हा बायोफ्लॉक कन्सेप्ट ज्या वेळेला मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगला जातो. आपल्या रत्नागिरीला मत्स्य महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी मी मेल तिलापियाच्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो. आणि त्यावेळेला मी ज्या वेळेला गेलो तेव्हा तिथेशी एक MSc विद्यार्थिनी होती, तिने बायोफ्लॉकचा एक कन्सेप्ट तिने ॲज अ प्रॅक्टिकल प्रोजेक्ट म्हणून केला होता. तिथे मी बघितलं होतं की त्या मुलींनी काय केलं होतं, तर 200 लिटरचा ड्रम होता, तो कापले होते, 100 लिटरचे ड्रम केले होते. आणि त्या ड्रम मध्ये त्या मुलींनी 30 ग्रॅमचा तिलापिया वाढवला होता. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, अरे हा जर 30 ग्रॅमचा मासा या 100 लिटरच्या पाण्यामध्ये होत असेल तर माझ्याकडे 10,000 लिटर 20,000 लिटरच्या टाक्या आहेत, तर त्याच्यामध्ये मी 300 ग्रॅम पर्यंत सहज वाढू शकतो. आणि मग आल्यानंतर इथं तो संपूर्ण रिसर्च केला, मी त्याच्यावर अभ्यास केला, त्याच्यावर प्रयोग केले, प्रत्येक टाकीमध्ये वेगवेगळं टाकून, आणि मी ते सक्सेसफुली झालं. त्याच्यानंतर आपण कोलंबी प्रकल्प केला याच्यामध्ये इथेशी, त्याच्यानंतर जिताडा शेती केली. म्हणजे सगळ्या प्रकारची शेती जी आहे ती ह्या टाक्यांमध्ये होऊ शकतं आणि ते बायोफ्लॉकमध्ये होऊ शकतं. हे आपल्या निदर्शन आपण हे सगळं R&D करून प्रूव्ह केलेलं की होऊ शकतं. बरोबर. मग आपण जे आपण टँक बनवले त्यासाठी म्हणजे जो आपला प्लॅस्टिक मटेरियल वापरला तो मटेरियल कोणता होता? हा जो प्लास्टिक मटेरियल आहे वेगवेगळ्या प्रकारचा येतो. एक तर HDP येते, पॉन्डलायनर म्हणून येतो, हा जो काळा दिसतो 500 मायक्रॉन असतो, 700 मायक्रॉन असतो, 300 मायक्रॉन असतो. त्यानंतर PVC पण येतो, तो GSM मध्ये येतो. अशा पद्धतीने तुम्ही टाक्या बनवू शकताय, RCC बनवू शकताय, किंवा तुम्ही साधी वीड बांधकाम करू शकताय. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कन्सेप्ट लोक विसरतात की सुरुवातीला डेकोरेटिव्ह करायला जातात आणि त्याच्यानंतर त्यांचा खर्च जास्त होतो आणि तो लगेच काही खर्च निघत नाही. बरोबर. ही काही कंपनी आहे किंवा इथं एखादा रॉ मटेरियल टाकला मग त्याच्यामध्ये प्रॉडक्ट तुम्हाला फिनिश प्रॉडक्ट मिळेल असं काही नाही आहे. बरोबर. आणि जे आपण ह्या टाक्या बनवल्या आहेत ह्या साईज कितीच्या असतात आणि ह्याच्यामध्ये ह्याला साईज वगैरे असं काही नाही, तुमची जशी जागा असेल त्या पद्धतीने म्हणजे टाकी बांधायला पाहिजे तुम्ही. बरोबर. आणि त्यानुसार पाण्याच्या कॅपॅसिटीवरती असतं, मग तुम्ही त्या RCC टाकीमध्ये पाणी साठवा, नाही तर प्लास्टिकच्या साध्या कशा कपड्यामध्ये पाणी साठवा. या माशाला फक्त काय लागतो की त्याला जागेला पाणी लागतं, जशी आपल्याला हवा लागते तशा पद्धतीने. बरोबर. तरी पण आपला बघा हा टँक एवढा आहे सर, तर याच्यात किती म्हणजे आपली मच्छी होते? म्हणजे कॅपॅसिटी हा एक वेगळा प्रकार असतो. मच्छी याच्यामध्ये 1 टन सुद्धा घेऊ शकतो, 2 टन पण घेऊ शकतो आणि 100-200 किलो पण घेऊ शकतो. आपली स्वतःची कॅपॅसिटी काय आहे, मी वॉटर पॅरामीटर किती मेंटेन करू शकतो याच्यावर हा अवलंबून असतो तुमचं स्टॉकिंग डेन्सिटी. ओके ओके. नुसतं मी आज सांगितलं तुम्हाला एवढं काढे, दुसरा कोणतरी बघतो व्हिडिओ आणि त्याच पद्धतीने करायला जातो, ते तसं नाही आहे. शेवटी आपण किती कॅपेबल आहोत त्याच्यावर ते अवलंबून असतं. बरोबर. आणि आता जी आपण मच्छी आहे त्याचं म्हणजे ॲक्च्युअली सीड्स कुठनं घेता म्हणजे काय? नाही बघा, सीड्स जो आहे जर कोलंबी चाकायची असेल आपल्याला तर ती आपल्याकडे काही ह्याची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही, मग ती आंध्र किंवा ओरिसामधून तो सीड आपल्याला मागवावा लागतो. त्याच्यानंतर जर IMC म्हणजे इंडियन मेजर कार्प जर असेल किंवा तिलापिया असेल किंवा अजून काय असेल तर हे आपल्याला कोलकात्याला मिळतात, किंवा अजून बाहेरून कुठून आपल्याला मागता येते, बांगलादेश वरून वगैरे. आणि आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राला जवळजवळ 320 किलोमीटरचा कोस्टल एरिया आहे, परंतु एकही हॅचरी नाही की जी खाऱ्या पाण्यावर आपण मत्स्य शेती करू शकेल, की तिथे जी बीज लोकांना मिळेल आणि जर लोक चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पादन घेऊ शकतील, असं आपल्या महाराष्ट्र शासनाने कुठं अजून लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला बीज बाहेरूनच घ्यावा लागतो. महाराष्ट्र शासनाच्यानं तुम्हाला काही सुविधा झाली भेटल्यात काय? नाही, मी महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला शेतकऱ्यांना अजिबात म्हणजे अल्प सुविधा आहेत. आज काहीतरी फक्त की तलाव खोदाला वगैरे पैसे थोडेसे काहीतरी मिळतात. आपण कुठली स्कीम घेतलेली नाही आहे महाराष्ट्र शासनाची. आपलं हे सगळं जे आहे ते स्वतःच्या याच्यावर केलेलं आहे. बरोबर. परंतु लोकांना गरज आहे की चांगल्या प्रतीचं बीज मिळणं आणि चांगल्या प्रतीचं खाद्य मिळणं हे गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही फीड फॅक्टरी नाही आहे.
हा सर्व जो आम्हाला खाद्य आहे तो आंध्रामधून मागवावा लागतो. त्यामुळे एवढा ट्रान्सपोर्ट किंवा ओरिसामधून मग एवढा ट्रान्सपोर्टेशन वाढतो आणि त्यामुळे त्याचा जो खर्च आहे तो वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तो परवडत नाही अशा प्रकारे आहे. त्यामुळे हे जर शासनाने केलं की बाबा महाराष्ट्रामध्ये 1-2 जर का फीड फॅक्टऱ्या टाकल्या, कुठेतरी आपलं हे जर का आम्हाला मत्स्य बीज उत्पन्न तयार करून देऊ शकले. काही वेळेला खोपोलीला होतं काहीतरी एखादा तो त्यावेळेला वाकडे साहेब वगैरे कोणतरी होते त्यावेळेला ते ब्रीडिंग करायचं, पण आधी कुठं आतली आम्हाला अजिबात मिळतच नाही. त्यामुळे बाहेरून मागावं लागतो. अर्थातच मग ट्रान्सपोर्टेशन आलं हे ते सगळं, त्यामुळे आम्हाला बीज हा जो महाग पडतो. मग आपण या इथेशी काय करतो, या ठिकाणी आपण नर्सरी करतो. मग आता एप्रिल मेला आपण छोटा बी जिरा किंवा स्पॉन आणणार आणि तिथे वाढवून लोकांना या ठिकाणी आपण बोटुकली साईज जी आहे ती देतो. या ठिकाणी आपण बायोफ्लॉकची ट्रेनिंग सुद्धा देतो. 2017 पासून आपण ट्रेनिंग सुद्धा देत आहोत. मग बायोफ्लॉक कुठल्याही प्रकारे तुम्हाला काय काय करायचं, जर कोलंबीचं पाहिजे तर वेगळं ते ट्रेनिंग आहे, मासे करायचं असेल तर ट्रेनिंग आहे, ओपन पॉईंटचं जर तुम्हाला करायचं ते सुद्धा आपण 1-to-1 सुद्धा ट्रेनिंग देतो. याच्या अगोदर आपण क्लास घ्यायचो, वर्ग घ्यायचो, पण आता थोडंसं फ्लो कमी आहे कारण का कोरोनापासून थोडं ते डाऊन आलं. त्यामुळे आता 1-to-1 आपण ट्रेनिंग देतो कोणाला जर हवं असेल तर. फक्त माझी लोकांना सांगणं एवढंच आहे, ट्रेनिंग ही फार महत्त्वाची आहे. कारण कुठेही गेलात तुम्ही तर तुम्हाला जर नॉलेज नसेल आणि कमी नॉलेजवर किंवा कुठल्या तरी सांघिक आणि ऐकून नॉलेजवर हा व्यवसाय मात्र तुम्हाला करता येणार नाही. यासाठी भले कुठेही जा तुम्ही, पण त्याची पूर्ण बेसिक ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. काही लोकांना ट्रेनिंग घेतात आणि त्यामुळे ते फसतात. ते पण बरोबर म्हणजे ट्रेनिंगला ठीक आहे तुम्हाला 5-10 हजार रुपये जात असेल, पण तुम्ही व्यवसायाला पैसे लाखो रुपये टाकताय, तो 5-10 हजार जर तुम्ही जर टाकलेत नाही तर तुमचे ते लाखो रुपयाचे 2 लाख होणार कसे? तिथे तुम्हाला मग तिथं तुम्ही कुरकुर करता ते मला पटत नाही. कुठले असेल कुठूनही जा तुम्ही ट्रेनिंग घ्या. गव्हर्नमेंट सुद्धा बरेचसे काही त्यांचे छोटे मोठे प्रोग्राम्स अरेंज करत असतात, परंतु एवढं नसतं. पण तिथं सुद्धा जायचं ना, आणि त्या जिथून मिळेल तिथून ज्ञान पहिलं घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करा तर तुम्हाला सक्सेस मिळेल. आता हा माझा व्यवसाय जो आहे, मी टीचर आहे. मी सकाळी माझ्या साईडवर येणार, संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर परत माझी शाळेतून 50 किलोमीटर रोह्यामध्ये घोसाळ्याला आहे. परंतु मी दररोज जाऊन येऊन करत असताना सुद्धा दररोज इथं साईडवर येणार. जरी लेबर आपला असला तरी तो काय करतो कसं करतो त्याला ते सांगणं गरजेचं आहे, तर व्यवसाय होतो. त्यामुळे आम्ही आणि माझं कसं फॅमिली बिझनेस आहे. माझ्या फोरफादर पासून आम्ही मत्स्य शेती याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे. त्यामुळे मच्छीचा कुठलाही प्रकार कुठे होतो, कसा होतो, काय करायला पाहिजे, काय नको, त्याला खाद्य किती द्यायला, कधी खाद्य द्यायला पाहिजे, हे सगळं काय आहे की वडिलांपासून मिळालेलं आहे. बालकडू तो जो आहे की आजोबांपासून. आणि त्यामुळे याच्यामध्ये एवढं काय आम्हाला वाटत नाही. पण नवीन माणूस ज्यावेळेला येतो त्याला अगदी सगळंच नवीन असतो, त्याला मासा सुद्धा पकडता येत नाही. बरोबर. आणि तो जात असतो की मला बायोफ्लॉक करायचं, कारण का मस्त दिसतोय, टाकीमध्ये आहे छोटंसं, कुठे लिपायला लागत नाही, असं नाही आहे. टाकीमध्ये असेल तर तो भिजावा लागेल, कारण का मासा जो आहे त्याचा संपर्क नेहमी कशाचा असतो, तो मातीची असतो. बरोबर. त्यांचं ते आपल्याला कळलं पाहिजे काय आहे काय नाही ते. माझं आपले हे टँक बनवलेले आहे, त्याचं काय पाणी चेंज करायला लागतो आपल्याला? हो ना, त्या रिक्वायरमेंटनुसार चेंज करावा लागतो ना. आता आज कधी काय लागेल तर 8 दिवसांनी करावं लागेल, तर कधी टोटल कल्चर सुद्धा करावं लागत नाही. हे पाहावं लागतं, हे शिकणं गरजेचं असतं. तर हे न शिकता आपण करायला गेलो तर होत नाही. आणि ते काय एकाच बॅचमध्ये शिकायला मिळतं असं नाही. कधी काय होतं, समजा 10 टँक आहेत तर 10 टँकमध्ये एका टँकमध्ये वेगळा प्रॉब्लेम असेल, दुसऱ्या टँकमध्ये वेगळा प्रॉब्लेम असेल, हे शिकायला मिळतं. लोक काय करतात, मला शिकायचं म्हणून 1 टँक टाकतो किंवा 2 टँक, तर तसं शिकायला होत नाही. तुम्हाला जर व्यवसाय कमर्शियल बेसवर करायचा असेल तर 100-50 टाक्या टाकायला पाहिजे, तर तो कमर्शियल बेसवर. 1-2 टाकीवर तुमचा व्यवसाय होत नाही, किंवा 10 टाक्यांवर सुद्धा व्यवसाय होणार नाही. 10 टाक्यांवर समजा तुमची जर 1-2 टन माल जर काढला तर तुमचा लेबरचाच कॉस्टिंग नाही निघणार आहे. हां, तुम्ही स्वतः जर करणार असाल, कुठेतरी सर्व्हिस करताय आणि साईड बिझनेस म्हणून करत असाल तर उत्तम आहे. पण तुम्ही लेबर ठेवून करत असाल तर तो मग फायदेशीर नाही ना. आजकाल शेती बघा, शेती जो स्वतः शेती करतोय तो शेतकरी आहे, त्याची शेती फायदेशीर आहे. आणि जो स्वतः करतोय, लेबर घेऊन करतोय, त्याला शेती परवडत नाही. कारण का लेबरची कॉस्ट जास्त जातोय. शेतकरी कोणाला म्हणतो की जो शेती करतो तो शेतकरी. मग तुम्ही व्यापारी झाला. मग जर तुम्ही करणार असाल शेतकरी, तुम्ही व्यापारी, मग तुम्ही व्यापारी तत्वावर केलं पाहिजे. म्हणजे तुमचं जास्त पाहिजे, प्रोडक्शन जास्त काढायला पाहिजे, तर तुम्ही त्या लेबरचं कॉस्टिंग द्याल, सगळं काहीतरी कराल. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि मग ह्याच्यासाठी आपल्या मच्छीसाठी लागणारे खाद्य सांगितलं तुम्हाला की आपण स्वतः तयार सुद्धा करू शकतो. तो खाद्य करण्याचा फॉर्म्युला सुद्धा आपण देतो इथं आल्यानंतर लोकांना. त्याच्यानंतर याच्यासाठी लागतो महत्त्वाचा तो प्रोबायोटिक आहे, तो मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण तो मार्केटमधला प्रोबायोटिक महाग पडतो. मग आपण इथं कसा करायचा स्वस्तामध्ये, कमीत कमी किमतीमध्ये, हे सुद्धा आम्ही ट्रेनिंगमध्ये सांगतो. ट्रेनिंगमध्ये बेसिक कसं करावं हे सगळं आम्ही इथं सांगतो. बरोबर. तुमचा कॉस्ट किती येईल, प्रोजेक्ट काय असेल, कसं असेल, कसं करायला पाहिजे. तरी सुद्धा जेव्हापर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली करत नाही तेव्हापर्यंत ती झिरो आहे समजायचं. बरोबर. ते तर आहे. काही जण कसे बघतात आणि घरी ट्राय करतात. नाही ना, तसं नाही ना होत ते.
बरोबर. ही काका तुम्ही बोलल्याप्रमाणे पाण्याची एक क्वालिटी चेक करावी लागते. हा. तर असं आपण काही मंथली या 6 महिन्यानंतर काही असं पॅरामीटर्स चेक करतो का 6 त्याच्यामध्ये? महिन्यांनी नाही, दररोज सुद्धा करावा लागतो. दररोज सुद्धा करावं आता लागतं. कसं आता आमचं कसं झालेलं आमच्या नजरेवर समजतो. जो त्याच्यामध्ये करते त्याला लगेच कळतं बाबा हे झालंय ते झालंय. परंतु जो नवीन आहे त्याला ते दररोज जे काही पॅरामीटर्स दिलेले आहेत, किमान पीएच किती आहे, डीओ किती आहे, अमोनिया कसा आहे, हे बघावंच लागतं. ते व्यवस्थित त्याला ठेवायलाच पाहिजे. वॉटर पॅरामीटरचं काय आहे काय नाही ते साधे इक्विपमेंट मिळतात, केमिकल्स मिळतात, त्याने तुम्ही करू शकता. पण ते करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात. त्याच्यानंतर तुम्हाला गरज नाही पडत, कारण का शेवटी काय होतं आपला एक्सपिरियन्स आल्यानंतर आपल्याला गरज नाही बसत. तशा प्रकारचं आहे. आणि ह्या टँक जे आपण आता टाकलेले आहेत साधारणतः 10-15 आहेत इथे, आपण अजून तिकडे गेलोच नाही. पण ह्याच्यामध्ये सायकल कशी आहे? म्हणजे आता तुम्ही समजा बीज आणलं तर मग ते थोडं तिकडे मोठं होऊन मग तुम्ही ट्रान्सफर करता या कशी सायकल आहे ती? हां, तो वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर पण वाढू शकता. तुम्ही स्टॉकिंग किती करता त्याच्यावर असतं ना. आता समजा टाकीची कॅपॅसिटी आहे माझी फक्त 100 किलोची, तर मग त्याच्यामध्ये मी जर का सुरुवातीला 10,000 सीड आणलेला असेल तर तो मला तो सेपरेट करायला पाहिजे ना. म्हणजे टाकीच्या रिक्वायरमेंटनुसार मग पहिले एखादी नर्सरी करायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेडिंग करायला पाहिजे. अर्थात हे करायलाच पाहिजे असं नका. तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता. या टाकीची कॅपॅसिटी म्हणजे मला जिथे 500 सीडची टाप आहे, मग सुरुवातीलाच मी 500 टाकले तर मग मला ती ग्रेडिंग करावी लागणार नाही. असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. म्हणजे आता ही टाकी टाकली आपण यांना कळतं की ते कसं खालना उंदीर या मुंग्या असं काय? नाही, याचा ह्याला काही प्रश्न नाही. नाही आपल्या प्लॅस्टिक प्लास्टिकचं कसं असतं, उंदीर जेव्हापर्यंत त्या टाकीमध्ये पाणी आहे तेव्हापर्यंत उंदराचा प्रॉब्लेम नाही. बरोबर. परंतु जेव्हा ती टाकी तुमची कोरडी असेल बरोबर. त्यावेळेस मात्र उंदराचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके ओके बरोबर पाणी आहे तर उंदीर त्याला दात लावत नाही. बरोबर. आणि ह्या ज्या आपण टाक्या बनवलेल्या आहेत तर त्याच्यासाठी असं काही सूर्यप्रकाश पाहिजे या शेड टाकला त्याच्यामुळे काय इश्यू पुढे नाही, त्याच्यामुळे? मुळात कसं असतं, बायोफ्लॉक हा टेक्निकच मुळात सूर्यप्रकाशाशी रिलेटेड आहे. पण तुम्ही इंडोर पण करू शकताय. असं का नाही की अगदी ओपनच पाहिजे. पण जेवढं ओपन असेल तेवढं तुमचा खर्च कमी होणार आहे आणि तुम्हाला सनराईज जास्त मिळणार आहे. त्यामुळे तुमचा फ्लॉक चांगला डेव्हलप होणार आहे. बरोबर. आतमध्ये सुद्धा करू शकता. असं का मग तुमचा खर्च वाढेल. माझं म्हणणं असं असतं की लोकांनी की कमीत कमी खर्चामध्ये करा. तुम्ही जर माझा अगोदरचा व्हिडिओ बघितलेला असाल त्या अशा प्लास्टिकच्या टाक्या होत्या आणि याच्यावर साधी शेळी ही आता मी स्ट्रक्चर केलेलं आहे. साधे अगदी एखाद्या घराचं स्क्रॅप निघालं होतं, त्याची लाकडं आणली होती, ती उभी केली होती आणि असे ग्रीन नेट वगैरे मारला होता की जेणेकरून खर्च कमी करा पाहिजे सुरुवातीला. माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे. तुम्ही ट्रेनिंगला आलं तरी तेच सांगतो आणि आत्ता पण सांगतो तुम्हाला, ज्याला कोणाला करायचं आहे ना तरी कमीत कमी खर्चामध्ये करा. तुम्हाला एकदा कळलं त्यातला जे काय टेक्निक काय आहे नेमकं, ते काय रॉकेट सायन्स आहे, पण ते कळल्यानंतर तुम्हाला वाटते का आता येस मला बाबा जमले हे मी करते, मग तुम्ही खर्च करा. बरोबर. सुरुवातीलाच खर्च करू नका. आणि यांची आपली जे मच्छी आहे त्यांची सेलिंग म्हणजे कसं? सेलिंग कसं आहे, होलसेल पण होते, रिटेल पण करू शकताय. आता इथं आम्ही रिटेलला 240ने विकतो, होलसेलला 200-180ने विकतो तिलापिया. जो जर तुम्ही बाजारातून दुसरं कुठे गेलात तर त्याची जास्तीत जास्त तिलापियाला रेट जो आहे तो 120-100 वगैरे मिळतो. पण आमचा मासा जो आहे तो कसा आहे, निम खारं पाणी असल्यामुळे त्याची टेस्ट वेगळी आहे. बरोबर. आणि लोकॅलिटीनुसार त्याची रेट्स असतात. बरोबर बरोबर. आणि मासा जो आहे तो तयार व्हायला कमीत कमी, जर तुम्ही अगदी स्पॉन पासून म्हणजे अंड्यापासून जर मासा तयार करायला गेला तर कमीत कमी 8 ते 9 महिने लागतात. ओके. जर IMC असेल तर त्याला 1 वर्ष वगैरे लागतो. कारण का IMC जो आहे तो साधारण त्याची विक्रीची साईजच 1 किलोच्या आसपास लागते. बरोबर. तिलापिया आहे तो साधारण पाव किलो पासून 300 ग्राम पासून सेलिंग होतो. त्यामुळे तो साधारण 5 महिने 6 महिन्यात तुम्हाला काढता येतो. आणि कोळंबी किंवा जिताडा हा आपण मत्स्य व्यवसाय सुरू केला तर साधारणतः किती महिन्याचा कालावधी जातो? कोलंबी 4 महिन्यात किंवा 3 महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते. पण तो कोलंबी कसं असतं म्हणून मी सांगितलं की पहिलं तुम्ही बायोफ्लॉक करायचं, पहिलं माशावर शिका. कोलंबी ही डेलिकेट आहे, बरोबर. ज्यात प्रॉफिट जास्त आहे 100% आहे, परंतु तेवढं ते रिस्की सुद्धा रिस्की पण आहे. आहे. जेव्हापर्यंत तुम्ही कॅपेबल नाही होत तेव्हापर्यंत कोलंबीवर जाऊ नका. कोलंबी सुद्धा होते चांगले याच्यामध्ये, जिताडा होते, जिताडाचं पण होते. पण हल्ली का थोडंसं जिताडाचं म्हणजे आर्टिफिशियल फिश टाकून पण लोक करतायत, पण ते एवढं मला वाटत नाही की व्हायबल. कारण का मी R&D केला होता इथेची आर्टिफिशियल फीडवर, पण पाहिजे तेवढा सक्सेस मिळला नाही. मग जिताडा जर करायचं असेल तुम्हाला त्याला लाईव्ह फीडच द्यायला पाहिजे. कारण का मुळात जिताडा हा लाईव्ह फीडवर जगणार आहे. आर्टिफिशियलवर होते सुरुवातीपासून, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलात तर तो तुम्हाला म्हणजे प्रॉफिटेबल होत नाही असं माझा अनुभव आहे. तर बाकी लोकांचे वेगवेगळे असतील, पण हा माझा अनुभव सांगितला आणि म्हणून मी ते आर्टिफिशियल फीड वापरत नाही.
आणि ह्या ज्या टँक्समध्ये आपण पाणी वापरलेलं आहे हा आपल्या कोस्टल एरिया म्हणजे खाडी एरियातलंच पाणी आहे की कसं आहे, तुम्ही मासा कुठला कल्चर करता त्याशिवाय गोड्या पाण्याचा मासा केला तर त्याला गोडं पाणी लागेल. मग ते तुम्ही बोरिंगचं वापरा, तुम्ही तुमच्या टॅप वॉटरचं वापरा किंवा असं तलावात साठलेलं वापरा. बरोबर. खारं पाण्यातलं करणार असेल तर तुम्हाला खारं पाण्याचं करायचं असेल, ठीक आहे. किंवा तुम्हाला जर खारं पाण्याची आता कोलंबी आहे ती आम्ही गोड्या पाण्यात करतो, मग ती कन्व्हर्ट करून तुम्ही खाऱ्या पाण्याचं गोड्या पाण्यात करू शकतो. अशा पद्धतीने पण करू शकतो. पण आपल्या खाडी विभागाला आपली मच्छी आहे त्याला जास्त डिमांड आहे गोड्या. डिमांड आहे कारण की शेवटी तशी वातावरणामध्ये सुद्धा ते आहेच ना. हा बरोबर. तो प्रकार जो आहे की शहर आहे ते वातावरणामध्ये सुद्धा आहे. सगळीकडे आपलं थोडं खाराच भाग आहे, त्यामुळे आपली ह्युमिडिटी सुद्धा त्याच पद्धतीची आहे. बरोबर बरोबर. आणि हा प्लांट करता आपण कोणते कोणते इक्विपमेंट लावलेले आहेत म्हणजे मोटर्स बोला या बाकी काही? याला काही लागत नाही की एअर पंप लागतो ओके. आणि पाण्यासाठी तुम्ही एकतर डायरेक्ट पाण्याचं असं प्रकारे काहीतरी योजना करू शकताय बरोबर. त्यात पाणी टाकण्यासाठी, किंवा तुम्ही डायरेक्ट कधीतरी याच्यात एक नळ टाकून त्याच्यात कसंही करू शकता. असं काय नाही त्याला. आणि हे जे व्हाईट ट्यूब्स दिसत आहेत हे साधारणतः एरिएटर्स आहे, स्टोन आहेत, याच्यातून हवा सोडली जाते आणि त्याच्यामध्ये डिओ लेव्हल जो आहे हां तो मेंटेन केला जातो. डिओ म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजन फार महत्वाचं आहे. कमी जागेमध्ये तुम्ही जास्त टाकताय, बरोबर. त्यामुळे ऑक्सिजन त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला बायोफ्लॉक करायचं असेल तर वीज गरजेची आहे, वीज आणि पाणी. पाणी कधी बदलावा लागतो. बरोबर बरोबर. आणि हा प्लांट करता आपण कोणते कोणते इक्विपमेंट लावलेले आहेत म्हणजे मोटर्स बोला या बाकी काही? याला काही लागत नाही की एअर पंप लागतो ओके. आणि पाण्यासाठी तुम्ही एकतर डायरेक्ट पाण्याचं असं प्रकारे काहीतरी योजना करू शकताय बरोबर. त्यात पाणी टाकण्यासाठी, किंवा तुम्ही डायरेक्ट कधीतरी याच्यात एक नळ टाकून त्याच्यात कसंही करू शकता. असं काय नाही त्याला. आणि हे जे व्हाईट ट्यूब्स दिसत आहेत हे साधारणतः एरिएटर्स आहे, स्टोन आहेत, याच्यातून हवा सोडली जाते आणि त्याच्यामध्ये डिओ लेव्हल जो आहे हां तो मेंटेन केला जातो. डिओ म्हणजे डिझॉल्व ऑक्सिजन फार महत्वाचं आहे. कमी जागेमध्ये तुम्ही जास्त टाकताय, बरोबर. त्यामुळे ऑक्सिजन त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला बायोफ्लॉक करायचं असेल तर वीज गरजेची आहे, वीज आणि पाणी. पाणी कधी बदलावा लागतो. काका उचलतो जरा. स्टोन आहे. आणि आता हे आपण जे प्लॅस्टिकचं जे बघितलंय टँक ह्याच्या खाली आपल्याला काय लेवल करायला लागते? ऑफकोर्स ना, तलाव आहे म्हटल्यानंतर त्याला लेव्हल करायलाच पाहिजे ना, कारण का पाणी तुमचं एका सेंटरला येण्यासाठी थोडंसं करावं लागतं. त्याला असं सेफ द्यायचं तुमचा, आपल्या जसं आपलं तवा असतो त्या तव्याचा सेफ द्यायचा. आणि आपल्याला हे जे ऑक्सिजन आपण ह्याच्यामध्ये सोडतोय तो साधारणतः दिवसभर चालू ठेवावा लागतो या काही कालावधी ह्याच्यासाठी? रिक्वायरमेंटनुसार खरं असतं. रात्री तर टोटल ठेवावं लागतं, म्हणजे तुमची स्टॉकिंग जास्त असतं. दिवसाचं त्याची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला ठेवावं लागेल. ज्याला गरज आहे बाबा, त्याला ऑक्सिजन कमी पडते तर ते ठेवावं लागेल. कोलंबी केली तर लागतो मोस्टली, कधी कधी 24 तास पण द्यावा लागतो, नाही तर 12 तास 18 तासांनी सुद्धा पुरेसा असतो. आणि आपली जी ट्रेनिंग तुम्ही घेता त्यासाठी कुठनं म्हणजे तुम्ही ट्रेनिंग दिली असणार भरपूर जणांना. कुठं आजपर्यंत आपल्याकडे भरपूर लोकांनी, अगोदर 600-700 लोकांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. आपलं ऑनलाईन पण ट्रेनिंग चालू होतं. देशातून विदेशातून सुद्धा इथे येऊन लोकांनी, अमेरिकेतले आलेले, आफ्रिकेचे आलेले आहे, श्रीलंकेचे आलेले आहेत. अनेक लोक इथं चांगली लोक येऊन ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत. बरोबर. आणि त्यांनी व्यवसाय सुरू केले. बरेचसे फेल पण झाले. असं काय नाही की सगळे फेल होण्याचे कारण सांगितलं मी काय. हा बरोबर, ते तर आहे. आणि 100% सांगतो की बायोफ्लॉक हा अतिशय चांगलं टेक्निक आहे. लोक काय नावं ठेवत असतील त्याची मला देणं घेणं नाहीये, कारण का मी स्वतः 2017 पासून बायोफ्लॉक टेक्निक स्वतः R&D करून ते करतो इथेशी, आणि त्याच्यामध्ये माझं प्रोडक्शन चालू आहे. बरोबर आहे. आता कोण किती घेतो काय कॅल्क्युलेट ते मी कोणाला देत नाही, कारण का या टाकीमध्ये आज 100 किलो काढलं तर उद्या 200 किलो काढणार असेल, कधी 500 किलो निघेल. म्हणजे कसं आपण करतोय त्याच्यावर शेवटी वॉटर पॅरामीटर आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतोय त्याच्यावर ते असतं. 100% व्यवसाय चांगला आहे, टेक्निक चांगलं आहे. टेक्निकला कोणी नाव ठेवू, टेक्निक सगळ्या चांगलं आहे. तुम्ही ओपन पॉन्ड मध्ये करा, तुम्ही पॉन्ड लाईनर मध्ये करा, सगळं चांगलं आहे. ठीक आहे ना. अर्थाची शेती आहे, कुठलीही शेती केली ती वाईट नाही आहे. तसंच हा कुठल्याही कल्चरमध्ये तुम्ही ओपन पॉन्ड मध्ये करा, तुम्ही पॉन्ड लाईनर मध्ये करा, तुम्ही बायोफ्लॉक मध्ये करा, तुम्ही केज मध्ये करा, तुम्ही पेन कल्चर करा, कुठल्याही प्रकारचं कल्चर करा तुम्ही करू शकता. तुम्ही मासे करा, तुम्ही कोलंबी करा, तुम्ही क्रॅब करा, तुम्ही रेड क्रॅब करा किंवा मड क्रॅब करा, करू शकताय ना. सगळी ही शेतीच आहे. सगळी शेती शेतीच्या पद्धतीने करायला पाहिजे एवढं मात्र नक्की. त्यातलं हार्ड अँड फास्ट असं काय रॉकेट सायन्स नाही, परंतु शेती असली, शेतकरी हा एक शास्त्रज्ञच आहे, हे मात्र सर्वात महत्वाचं. त्या पद्धतीने कळलं पाहिजे.
कारण का बरेचसे जण शेती करतात, पण काही ठराविकच शेतकरी आहेत की दरवर्षी चांगल्या प्रकारची शेती करतात, चांगल्या प्रकारचं त्यांचं पीक येतं. का तर त्यांनी तेवढं त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकलेले असतात, त्यातलं ज्ञान आत्मसात केलेलं असतं, म्हणूनच तो काय होतो आदर्श शेतकरी वगैरे बनतात. हे बरोबर. असं तसं इथे सुद्धा. आणि आपलं ट्रेनिंग सेशन जो तुम्ही इथे चालवता त्याच्यासाठी म्हणजे समजा मला यायचं आहे या मला कोणाला माझ्या कलिगला सांगायचं आहे तर मग कसं करावं लागेल? कसं आपलं यूट्यूब चॅनल आहे म्हात्रे फिश वर्ल्ड, अलिबाग टाकलं तर त्याच्यावर मिळतो आणि आपलं तुम्ही फोन करून मला येऊ शकता. ओके. ट्रेनिंग 1 दिवसाचं असतं, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 ओके. ट्रेनिंग असतं. एक दिवसासाठी. एक एक दिवसाचं. दिवसासाठी 1 दिवसामध्ये तुम्ही बेसिक हा, इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे ते चालू करायला कसं, आणि त्याच्यानंतर आपला फोन सपोर्ट असतो त्यांना. बरोबर. ठीक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे साधनं वगैरे कशी बाबा आहे, त्याच्या किमती साधन तुम्हाला आयडिया येतात. नाहीतर कसं लोकांनी दुकानं टाकलेली आहेत, ते दुकानामध्ये तुम्हाला फसवणारे सुद्धा भरपूर लोक आहेत, कारण का आपल्याला माहिती नसते. बरोबर. समजा आता ब्लोअर घ्यायचा असेल, जर तुम्हाला माहिती नसेल तर तो सांगेल ती किंमत तुम्ही देणार, पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ती बार्गेनिंग करू शकता. याची एवढी किंमत आहे, तेवढी किंमत आहे, काहीतरी असं माहिती असणं गरजेचं आहे. समजा कापड घ्यायला गेलात कुठे, किती कसं घ्यायचं, क्वालिटी माहिती पाहिजे. जर आपल्याला अगोदर ट्रेनिंग मध्ये सगळं कळतं ना, सगळ्या गोष्टी ट्रेनिंग मध्ये हे सगळ्या होणार ना कव्हर. ही आता एअर पाईप आहे, तो काय आहे, तो स्टोन काय आहे, किती वापरले पाहिजे, कसं वापरले, वॉटर पॅरामीटर कसे आहेत, डीओ किती मेंटेन करायला पाहिजे, काय किती, हे सगळं आपण सांगतो ना त्यांना. तुम्हाला कुठल्या टाईपची मच्छी आहे ते पण खाद्य आहे मच्छीचं. कोणती कोणती आहे? हा तिलापिया आहे, साधारण 400 ते 350 ग्रामचा आहे. हा सायप्रिन्स आहे. हा रुई बोलतात आपल्याकडे, रुई मासा. सेलिंगला पाहिजे तर मी अशी जाळी बांधायची, त्याच्यामध्ये काढून ठेवायची, मग गिऱ्हाईकाला ते द्यायचं. अर्धा किलोची वरती आहे. हा कोणता आहे? तिलापियाचं आहे. तिलापिया. आपण जाळीमध्ये काढून ठेवतो. सवय आता 10चं टायमिंग आमचं, हां. खायला येणार. खाण्यासाठी अरे यांच्या ॲक्च्युली खाद्य टाकलं आहे का सर्व. आता 50-60 ग्रामचं आहे. कारण आम्ही याच्यामध्ये 3 पिकं घेतो. 4 महिन्याचं आम्ही पीक घेतो. 4 महिने. ओके. 4 महिने म्हणजे स्टॉकिंग कितीचं करतो त्याच्यावर आहे ना. 100 ग्रॅमचा टाकला तर तो पटकन होईल ना. हां बरोबर. जर मी काही 1 ग्रॅमचा टाकला तर त्याला वेळ जाणारच ना. हे ह्याच्यावर आहे सगळं. पापलेट आहेत, लाल पापलेट. लाल पापलेट झालं बोलतो. हां. हा आर्टिफिशियल फीड आहे, परंतु आपण इथं स्वतः सुद्धा लाईट वगैरे बघा खाद्याचा पूर्ण स्टॉक आहे बघा असं बनवलेला, आणि स्वतः पण बनवलेला आहे तुम्ही. आपण रात्रभर ते खाद्य. हा कोंडा आहे आपला, राईस ब्रांच ज्याला म्हटलं जातं, तो आहे. त्याच्यानंतर हा गव्हाचा भासा आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मका आहे. बरोबर. हे त्यानंतर सर्व तुम्हीच बनवलेलं आहे हे सुकट आहे. नाही, आपण मार्केटमध्ये आणायचं ना, त्याने तयार करायचं ना. आपण. ही सुकट हा आहे. सुकटीचा भुसा आहे. आहे. हे सुकट सुद्धा चांगली आपण वापरतो. लागेल तसं. हे बघा, जवळ जो माल मिळतो आपल्याला तो आहे. त्यानंतर पेंड असते, पत्री पेंड असते, राईची पेंड असते. ठीक आहे. त्यानंतर हे असं संपूर्ण रात्रभर अशा प्रकारे तो आपण आंबवतो, एक प्रकारे आंबील करतो, बरोबर. आणि मग गोळे करून टाकतो. कसं टाकायचं काय ते सांगतो आपण सगळं. ट्रेनिंग मध्ये कसं बनवायचं, किती प्रोटीनचं बनेल, काय पर्सेंटेज, हे सगळं आपण सांगतो. ओके.
तर गुळ लागतो, काही प्रोबायोटिक्स बनवायचे काही साहित्य. तर बघा हा गुळ आम्ही वापरतो माशाला. हां बरोबर. उगाच मासा टेस्ट येत नाही, बरोबर. सगळ्या त्यासाठी प्रकारचे खाद्य- इन्ग्रेडियंट्स वगैरे वापरणं गरजेचं आहे. फ्रेंड्स बघा, आपले प्रवीण म्हात्रे सर आहेत, यांनी आपल्याला बायोफ्लॉक ही मत्स्य शेती कशी करायची हे व्हिडिओमधनं पूर्ण सांगितलेली आहे. आणि तुम्हाला पण याची ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी यांचा नंबर देईनच, किंवा यांना तुम्ही कॉल करून पण विचारू शकता. तेव्हा भरपूर आज चांगल्या प्रकारे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कशाप्रकारे करायचं ते. तर ॲक्च्युली आपल्या इकडे कसं जे यंग जनरेशन आहेत ते बिझनेस लाईनमध्ये जात नाही, तर आपले मराठी माणूस पण आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा नक्कीच हा सर्वांनी व्यवसाय करावा हे मी पण सांगतो. आणि सर थँक्यू, तुम्ही एवढी चांगली गोष्ट सांगितल्याबद्दल. आणि तुम्ही पण या इथे व्हिजिट करा आणि त्यांना सांगा, विचारा काय क्वेश्चन असतील तर तुम्हाला पण ते सपोर्टच करतील. ते बोलले मी फोनवरती नेहमी अवेलेबलच असतो. भरपूर जणांनी त्यांच्या इथनं ट्रेनिंग करून घेतलेली आहे आणि सक्सेस पण झालेले आहेत. काही जणं त्यांच्या रिझनमुळे अनसक्सेसफुल झालेले असतील. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.